समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठल रुक्माई नमः. जय जय राम कृष्ण हरे. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान श्री विठ्ठलांच्या दिव्य मूर्तीतील असे रहस्य जाणून घेणार आहोत, ज्याकडे आपण अनेकदा पाहतो, पण त्यामागील आध्यात्मिक अर्थ आपल्याला माहीत नसतो. भगवान श्री विठ्ठलांच्या मस्तकावरील मुकुट, कानातील मकरकुंडले, गळ्यातील तुळशीमाळ, वक्षस्थळावरील कौस्तुभमणी, कमरेवर ठेवलेले हात, विटेवर उभे असलेले चरण, त्यांचे सावळे रूप आणि करुणामय नेत्र, या प्रत्येक अलंकारांमध्ये आणि प्रत्येक अवयवांमध्ये एक दिव्य असा संदेश दडलेला आहे. आज आपण मूर्तीकडे फक्त डोळ्यांनी पाहणार नाही, तर संतांच्या दृष्टीने तिचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हालाही जाणवेल की भगवान श्री विठ्ठलांची मूर्ती ही केवळ दगडाची मूर्ती नसून ती भक्ती, प्रेम, नम्रता आणि परमेश्वराच्या कृपेने साक्षात स्वरूप आहे. चला तर मग आपण भक्तिभावाने श्री विठ्ठलांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेऊया. भगवान श्री विठ्ठलांच्या दिव्य मूर्तीचे वर्णन करताना सर्वप्रथम त्यांच्या मस्तकावरील मुकुट नजरेत भरतो. त्यानंतर भक्तांचे लक्ष कानातील अलंकारांकडे जाते. अनेक भाविक या अलंकारांना माशाच्या आकाराची कुंडले म्हणतात, परंतु मूर्तिशास्त्रात त्यांना मकर कुंडल असे म्हटले जाते. मकर हा भारतीय पुराणातील एक दिव्य जलचर प्राणी आहे. काही ठिकाणी तो मगर, काही ठिकाणी मासा, तर काही ठिकाणी हत्ती व माशाचे मिश्र रूप असलेला मानला जातो. म्हणूनच प्राचीन शिल्पकलेत कोरलेली मकर कुंडले सर्वसामान्य भक्तांना माशाच्या आकाराची वाटतात. भगवान विष्णूंच्या प्रत्येक प्राचीन मूर्तीमध्ये मकर कुंडले दिसतात. श्री विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच अवतार स्वरूप मानले जात असल्याने त्यांच्या मूर्तीमध्येही ही कुंडले आहेत. त्यामुळे हा अलंकार वैष्णव परंपरेचा एक भाग मानला जातो. मकर हा जलाचा अधिपती मानला जातो. जल म्हणजे जीवन. जसे जलाशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही, तसे भगवंताशिवाय जीवाचे कल्याण नाही. त्यामुळे मकर कुंडले भक्तांना सतत परमेश्वराशी जोडून ठेवण्याचा संदेश देतात. वारकरी संतांनी जरी मकर कुंडल हा शब्द फारसा वापरला नसला, तरी त्यांनी विठ्ठलाच्या प्रत्येक अवयवात परमात्म्याचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासाठी विठ्ठलाचा प्रत्येक अलंकार हा भक्तीचा संदेश होता, केवळ दागिना नव्हता. भगवान श्री विठ्ठलांच्या मस्तकावर उंच मुकुट शोभून दिसतो. हा मुकुट केवळ राजेपणाचे प्रतीक नाही, तर संपूर्ण विश्वाच्या पालनकर्त्या भगवान विष्णूंच्या सार्वभौमत्वाचे चिन्ह आहे. विठ्ठल हा कोणत्याही एक राज्याचा राजा नसून संपूर्ण चराचर सृष्टीचा पालनकर्ता आहे. म्हणून त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट विराजमान आहे. मुकुटाखालून दिसणारे विठ्ठलाचे शांत, प्रसन्न आणि करुणामय मुख भक्तांच्या मनातील भीती नाहीशी करते. भक्त कितीही दुःखी अवस्थेत मंदिरात आला, तरी विठ्ठलांच्या दर्शनाने त्यांच्या मनाला समाधान लाभते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचे दर्शन म्हणजे जन्मोजन्मीच्या पुण्याचे फळ आहे. विठ्ठलांच्या कानातील मकर कुंडले अनेक भक्तांचे लक्ष वेधून घेतात. या कुंडलांना काही ठिकाणी माशाच्या आकाराची कुंडले असे म्हटले जाते. मकर हा
जलाशी संबंधित दिव्य प्राणी आहे. भगवान विष्णूंच्या प्राचीन मूर्तींमध्येही मकर कुंडले आढळतात. त्यामुळे विठ्ठलांच्या मूर्तीतील हा अलंकार वैष्णव परंपरेतील प्राचीन चिन्ह मानला जातो. यानंतर भक्ताचे लक्ष विठ्ठलांच्या गळ्यातील तुळशी माळेकडे जाते. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. पद्मपुराण आणि इतर वैष्णव ग्रंथांमध्येही तुळशीचे महत्त्व वर्णन केले आहे. तुळशी भक्ती, पावित्र्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. म्हणून विठ्ठलांच्या गळ्यात तुळशी माळ शोभते. ती प्रत्येक भक्ताला सांगते की भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शुद्ध भक्ती. विठ्ठलांच्या वक्षस्थळावर कौस्तुभ मणीचेही वर्णन आढळते. समुद्र मंथनातून प्राप्त झालेला हा दिव्य मणी भगवान विष्णूंनी धारण केला. विठ्ठल हे विष्णूंचे स्वरूप असल्यामुळे त्यांच्या दिव्य रूपातही या अलंकाराचे महत्त्व सांगितले जाते. कौस्तुभ मणी म्हणजे दिव्य तेज, ज्ञान आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. आता प्रश्न पडतो, भगवान विठ्ठलांनी दोन्ही हात कमरेवरच का ठेवले आहेत? यामागे केवळ प्रसंग नाही, तर भक्ताला जीवन जगण्याचा संदेश दडलेला आहे. भगवान श्री विठ्ठलांच्या कमरेवर हात का आहेत? भगवान श्री विठ्ठलांच्या मूर्तीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांची दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी असलेली मुद्रा. भारतातील इतर देवतांच्या मूर्तीमध्ये अशीच मुद्रा क्वचितच दिसते. त्यामुळे प्रत्येक भक्तांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की भगवान विठ्ठल अशा प्रकारेच का उभे आहेत? वारकरी परंपरेनुसार ही मुद्रा भक्ताला अनेक आध्यात्मिक संदेश देते. सर्वप्रथम ही मुद्रा धीर आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. संसारात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका. हा संदेश विठ्ठल आपल्या उभ्या राहण्याच्या पद्धतीतून देतात. ते घाई करत नाही, अस्वस्थ होत नाही, तर शांतपणे भक्ताची वाट पाहतात. भक्त पुंडलिकाने विठ्ठलांना विटेवर थांबण्याची विनंती केली. भगवानांनी ती मान्य केली. परंतु त्या दिवसापासून ते केवळ पुंडलिकासाठी नाही, तर प्रत्येक भक्तासाठी उभे आहेत. आजही जो भक्त प्रेमाने त्यांना हाक मारतो, त्याच्यासाठी विठ्ठल प्रतीक्षेत आहेत. कमरेवर ठेवलेले हात आणखी एक संदेश देतात. तो म्हणजे, भक्ता घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जसा एक प्रेमळ पिता आपल्या मुलाकडे विश्वासाने पाहतो, तशी ही मुद्रा भक्ताला आत्मविश्वास देते. काही अभ्यासकांच्या मते कमरेवर हात ठेवण्याचा अर्थ असा आहे की संसाररूपी भवसागर जरी विशाल दिसत असला तरी भगवंताच्या कृपेने तो भक्तांसाठी अगदी कंबरभरच आहे. श्रद्धा आणि नामस्मरणाच्या बळावर हा भवसागर सहज पार करता येतो. हा अर्थ वारकरी परंपरेत अत्यंत भावपूर्ण रीतीने सांगितला जातो. याच कारणामुळे संतांनी विठ्ठलाला केवळ देव मानले नाही, तर माऊली मानले. कारण विठ्ठल भक्ताला घाबरवत नाही, तर धीर देतात. संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. या ओळीत विठ्ठलांच्या संपूर्ण मूर्तीचे वर्णन आले आहे. करकटावरी म्हणजेच हात कमरेवर. संत तुकाराम महाराजांसाठी ही केवळ मूर्ती नव्हती, तर भक्ताला आधार देणारा साक्षात परमेश्वर होता. म्हणूनच लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचल्यावर विठ्ठलांचे दर्शन घेताच त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. कारण त्यांना वाटते की माझा विठू आजही माझी वाट पाहत उभा आहे. आता आपण श्री विठ्ठलांच्या विटेवर उभं राहण्यामागील आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊ. अनेकांना पुंडलिकाची कथा माहिती आहे, पण विटेचा आध्यात्मिक अर्थ फार कमी लोकांना माहिती आहे. त्या विटेवर वारकरी संप्रदायाला कोणता संदेश दिला हे आता आपण जाणून घेऊया. भगवान विठ्ठल विटेवरच का उभे आहेत? भगवान श्री विठ्ठलांच्या मूर्तीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे
त्यांच्या चरणाखालील असलेली वीट. अनेक भक्तांना पुंडलिकाची कथा माहिती असते, परंतु त्या विटेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे याचा विचार फार कमी जण करतात. पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करत होता. त्याचवेळी भगवान विठ्ठल त्याला दर्शन देण्यासाठी आले, परंतु पुंडलिकाने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपा करून या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी आपल्या चरणी येतो. भगवानांना पुंडलिकाची ही भावना अत्यंत प्रिय वाटली, कारण त्याने देवाचा अनादर केला नव्हता. उलट देवाने शिकवलेला मातृदेवो भव, पितृदेवो भव हा धर्म आचरणात आणला होता. म्हणून भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. ही वीट केवळ मातीची नाही, ती कर्तव्य, सेवा आणि भक्ती यांचे प्रतीक आहे. वारकरी संप्रदायात असे सांगितले जाते की जोपर्यंत मनुष्य आपल्या कर्तव्यावर ठाम उभा राहतो, तोपर्यंत भगवंत त्याच्या सोबतच उभे राहतात. पुंडलिकाने हे आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले आहे. आणखी एक सुंदर अर्थ संत परंपरेत सांगितला जातो. वीट म्हणजे स्थैर्य. जसे मजबूत पायावर उभी असलेली इमारत सहज कोसळत नाही, तसेच श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण या विटांवर उभे असलेले जीवन संकटातही डळमळत नाही. म्हणूनच वारकरी जेव्हा पंढरपूरला येतात, तेव्हा ते केवळ विठ्ठलांचे दर्शन घेत नाही, तर त्या विटेलाही वंदन करतात. कारण ती वीट आपल्याला शिकविते, भक्ती म्हणजे संसार सोडणे नव्हे, संसारातील कर्तव्य परमेश्वराला अर्पण करून पूर्ण करणे होय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला माऊली म्हटले, तर संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आपल्या जीवनाचा आधार मानला. या सर्व संतांच्या जीवनात सेवा, नम्रता आणि नामस्मरण या तीन गोष्टी समान होत्या. पुंडलिकाच्या विटेचा संदेशही हाच आहे. आजच्या काळात अनेक जण विचारतात, देवाची भक्ती कशी करावी? त्याचे उत्तर विठ्ठल स्वतः देतात. आई वडिलांचा आदर करा, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, अहंकार सोडा, नामस्मरण करा आणि प्रत्येक जीवात परमेश्वराचे दर्शन घ्या. अशा भक्ताची वाट पाहण्यासाठी विठ्ठल आजही विटेवर उभे आहेत. याच कारणामुळे लाखो वारकरी जेव्हा ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो विटेवर उभा असलेला, कमरेवर हात ठेवलेला आणि भक्ताची प्रेमाने वाट पाहणारा पांडुरंग विठ्ठल. आता आपण बघू श्री विठ्ठलांच्या चरणाचे महत्त्व आणि वारकरी प्रथम चरण दर्शनालाच का इतके महत्त्व देतात. हा विषय अत्यंत सुंदर आहे. श्री विठ्ठलांच्या चरणाचे महत्त्वही खूप आहे. श्री विठ्ठलांच्या मूर्तीचे दर्शन घेताना अनेक भक्तांचे लक्ष प्रथम त्यांच्या चरणांकडे जाते. भारतीय सनातन परंपरेत चरणांना अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. कारण चरण म्हणजे केवळ शरीराचा अवयव नाही, तर ते भगवंताच्या कृपेचे, आश्रयाचे आणि मुक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच पंढरपूरला आलेला वारकरी सर्वप्रथम मनोमन विठ्ठलांच्या चरणी मस्तक ठेवतो. त्याला वाटते की या चरणाचा स्पर्श झाला की जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. भागवत धर्मात भगवान विष्णूंच्या चरणांचे अनेक ठिकाणी महत्त्व सांगितले आहे. गंगा मातेचे महात्म्यही भगवान विष्णूंच्या चरणांशी जोडलेले मानले जाते. त्यामुळे वैष्णव संप्रदायात चरण सेवा, चरणवंदन आणि चरणामृत यांना विशेष महत्त्व आहे. श्री विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच स्वरूप असल्यामुळे त्यांच्या चरणालाही तेवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. वारकरी संप्रदायात एक सुंदर भावना सांगितली जाते. मस्तक अहंकाराचे प्रतीक आहे आणि चरण नम्रतेचे. म्हणून जेव्हा भक्त विठ्ठलांच्या चरणी मस्तक ठेवतो, तेव्हा तो आपला अहंकार भगवंताला अर्पण करतो. याच कारणामुळे संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,
संत एकनाथ, संत सावतामाळी, संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांनी वारंवार शरणी शरण जाण्याचे महत्त्व सांगितले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. या अभंगाचा अर्थ असा आहे की भक्ताला धन, वैभव किंवा कीर्ती नको. फक्त भगवंताच्या चरणी अखंड भक्ती लाभावी. श्री विठ्ठलांच्या चरणांकडे पाहिल्यावर आणखी एक गोष्ट लक्षात येते, ते चरण विटेवर स्थिर आहेत. याचा अर्थ असा की भगवंताचे तत्व कधीच ढळमळत नाही. जग बदलते, काळ बदलतो, माणसे बदलतात, पण परमेश्वराचे प्रेम आणि कृपा कायम असते. वारकरी जेव्हा दिंडीत चालतात, तेव्हा त्यांच्या पायांना फोडं येतात, थकवा येतो, तरीही ते नाम घेत पुढे चालत राहतात. कारण त्यांना वाटते की आपल्या प्रत्येक पावलामागे विठ्ठलांच्या चरणांचा आशीर्वाद आहे. म्हणूनच पंढरपूरची वारी ही फक्त एका मंदिरापर्यंत पोहोचण्याची यात्रा नाही आहे. ती भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचण्याची आध्यात्मिक यात्रा आहे. ज्याच्या जीवनात नम्रता, सेवा, प्रेम आणि नामस्मरण आहे, तो मनुष्य प्रत्यक्ष पंढरपूरला गेला नाही तरी त्याचे मन विठ्ठलांच्या चरणी पोहोचतेच. आणि जो अहंकार, मत्सर आणि द्वेष सोडून भगवंताच्या चरणी शरण जातो, त्याच्यावर विठ्ठलाची कृपा अवश्य होतेच. आता आपण विठ्ठलांच्या गळ्यातील तुळशीमाळ, कौस्तुभमणी आणि वैजंतीमाळ यांचे रहस्य हा भाग अत्यंत सुंदर आहे. भगवान श्री विठ्ठलांच्या गळ्यातील तुळशीमाळ, कौस्तुभमणी आणि वैजंतीमाळ यांचे रहस्य. भगवान श्री विठ्ठलांच्या दिव्य मूर्तीचे दर्शन घेताना भक्तांचे लक्ष त्यांच्या गळ्यातील पवित्र माळांकडे जाते. त्या केवळ अलंकार नाहीत, तर प्रत्येक माळ भक्ताला एक वेगळा आध्यात्मिक संदेश देते. सर्वप्रथम आपण तुळशी माळेचे महत्त्व जाणून घेऊ. तुळस ही भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय मानली जाते. पद्मपुराण, स्कंदपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये तुळशी मातेचे महात्म्य सांगितलेले आहे. तुळशीशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. म्हणूनच श्री विठ्ठलांच्या गळ्यात तुळशीमाळ विराजमान आहे. तुळशीमाळ भक्ताला सांगते की भगवंताला सोने, चांदी किंवा मौल्यवान दागिने प्रिय नाहीत. त्या प्रिय आहे ते शुद्ध मन, निष्काम भक्ती आणि प्रेम. ज्या भक्ताच्या हृदयात तुळशीसारखी पवित्र भावना आहे, त्याच्यावर विठ्ठल सदैव प्रसन्न राहतात. वारकरी संप्रदायात आजही अनेक वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करतात. कारण ही माळ घालणे म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर मी विठ्ठलाचा भक्त आहे आणि सदाचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करीन अशी प्रतिज्ञा आहे. आता आपण पाहूया कौस्तुभमणीचे रहस्य. पुराणामध्ये समुद्र मंथनाचा प्रसंग येतो. त्या समुद्र मंथनातून 14 दिव्य रत्ने प्रकट झाली. त्यापैकी एक होते कौस्तुभमणी. हा दिव्यमणी भगवान विष्णूंनी धारण केला. त्यामुळे कौस्तुभमणी हे भगवान विष्णूंच्या दिव्य स्वरूपाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. श्री विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळे त्यांच्या स्वरूपातही कौस्तुभमणीचे वर्णन केले जाते. हा मणी केवळ ऐश्वर्याचे प्रतीक नाही, तो ज्ञान, तेज, सत्य आणि परम चैतन्याचे प्रतीक आहे. ज्या हृदयात भगवंताचे वास्तव्य असते, ते हृदय कौस्तुभमण्याप्रमाणे तेजस्वी होते. याचबरोबर भगवान विष्णूंच्या गळ्यात वैजंती माळ असल्याचेही अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आहे. ही माळ
पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. त्यामुळे वैजयंतीमाळ हे संपूर्ण विश्वावर भगवानांचे आधिपत्य दर्शवते. वारकरी संत या अलंकाराकडे दागिन्यांच्या दृष्टीने पाहत नाही. त्यांच्यासाठी विठ्ठलाच्या गळ्यातील प्रत्येक माळ भक्ताला एक शिकवण देते. तुळशी माळ सांगते भक्ती करा. कौस्तुभमणी सांगते ज्ञान मिळवा आणि वैजयंती माळ सांगते संपूर्ण सृष्टीत परमेश्वराचे दर्शन घ्या. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वातील प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर पाहिला. संत तुकाराम महाराजांनी प्रत्येक श्वासात विठ्ठल नाम घेतले. संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाला आपल्या घरातील जिवलग मानले. त्यांच्या दृष्टीने विठ्ठलाच्या गळ्यातील अलंकार हे भक्तीच्या मार्गाचे दीपस्तंभ आहेत. आजही जेव्हा एखादा वारकरी गळ्यात तुळशीमाळ घालून राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल असा नामजप करतो, तेव्हा तो केवळ एक मंत्र म्हणत नसतो, तो स्वतःला श्री विठ्ठलांच्या चरणाशी जोडत असतो. अशा भक्ताच्या जीवनात अहंकार म्हणून राहतच नाही, द्वेष राहत नाही, कारण त्याच्या गळ्यातील तुळशीमाळ त्याला प्रत्येक क्षणी विठ्ठलाची आठवण करून देत असते. आता आपण अत्यंत रंजक विषय पाहू, तो म्हणजे श्री विठ्ठलांच्या काळ्या वर्णामागील रहस्य काय आहे. भगवान विठ्ठलांचा वर्ण सावळा का आहे? भगवान श्री विठ्ठलांच्या मूर्तीचे दर्शन घेताना एक गोष्ट प्रत्येक भक्ताच्या लक्षात येते, ती म्हणजे त्यांचा सावळा श्याम वर्ण. अनेकांना प्रश्न पडतो की इतर देवतांप्रमाणे तेजस्वी किंवा गौर वर्ण न दाखवता श्री विठ्ठलांना सावळ्या रूपातच का दर्शविले जाते? याचे उत्तर भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपात दडलेले आहे. श्रीमद भागवत महापुराणात भगवान श्रीकृष्णांचा वर्ण मेघश्याम म्हणजे पावसाने भरलेल्या काळ्या ढगासारखा सांगितला आहे. म्हणून श्रीकृष्णांना श्यामसुंदर, घनश्याम, मेघश्याम अशी अनेक नावे आहेत. श्री विठ्ठल हे श्रीकृष्णांचेच साकार स्वरूप मानले जात असल्यामुळे त्यांचाही वर्ण सावळाच आहे. परंतु हा सावळेपणा केवळ शरीराचा रंग नाही, त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे. पावसाचे काळे ढग बाहेरून काळे दिसतात, पण ते संपूर्ण पृथ्वीला जीवन देणारे पाणी घेऊन येतात. त्याचप्रमाणे भगवान विठ्ठलांचे सावळे रूप हे बाहेरून साधे दिसते, पण त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण विश्वावर कृपा करणारे प्रेम भरलेले आहे. भगवंताच्या दृष्टीने कोणताही भेद नाही. श्रीमंत असो किंवा गरीब, राजा असो किंवा भिकारी, स्त्री असो किंवा पुरुष, जो भक्त प्रेमाने हाक मारतो त्याच्यासाठी भगवान श्री विठ्ठल धावत येतातच. म्हणून त्यांच्या सावळ्या रूपात सर्वांना सामावून घेणारी करुणा आहे. संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंगात विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन केले आहे. त्यांच्यासाठी हा रंग सौंदर्याचा नव्हता, तर भक्तीचा विषय होता. संत नामदेव महाराज तर विठ्ठलांना प्रेमाने माझा सावळा विठू असे संबोधतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने विठ्ठलांचा श्याम वर्ण म्हणजे निर्गुण आणि सगुण यांचा सुंदर संगम आहे. जो परमात्मा संपूर्ण विश्वात व्यापून आहे, तोच भक्तांच्या प्रेमासाठी या सावळ्या रूपात विटेवर उभा आहे. आणखी एक सुंदर अर्थ वारकरी परंपरेत सांगितला जातो. रात्र काळी असते, पण तीच विश्रांती देते. काळी जमीन असते, पण तीच धान्य पिकवते. काळे ढग असतात, पण तेच पाऊस पाडतात.
त्याचप्रमाणे विठ्ठलाचे सावळे रूप हे बाहेरून साधे वाटले तरी त्यातूनच भक्ताला कृपा, शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. यामुळे संतांनी विठ्ठलांच्या रूपाकडे कधी बाह्य सौंदर्य म्हणून पाहिले नाही. त्यांनी त्या रूपातून प्रकट होणारे प्रेम अनुभवले. भक्तांसाठी विठ्ठलांचा सावळा रंग म्हणजे एकच संदेश. मी तुझ्या रूपाकडे पाहत नाही, मी तुझ्या भक्तीकडे पाहतो. याच कारणांमुळे चोखा मेळा, सावता माळी, गोरा कुंभार, सेना महाराज, जनाबाई, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर असे विविध समाजातील संत विठ्ठलांच्या चरणी एकरूप झाले. विठ्ठलांनी कधीच जात, संपत्ती किंवा पद पाहिले नाही. त्यांनी पाहिली ते फक्त भक्ताचे निर्मळ हृदय. म्हणून आजही लाखो वारकरी प्रेमाने म्हणतात, रूप सावळे सुंदर, नाम गोड विठ्ठल. आता आपण भगवान विठ्ठलांच्या मूर्तीच्या बाह्य स्वरूपातून भक्तीच्या तत्वज्ञानाकडे घेऊन जाऊ. म्हणजेच भगवान श्री विठ्ठलांच्या डोळ्यांचे अद्भुत रहस्य. भगवान श्री विठ्ठलांच्या मूर्तीचे दर्शन घेताना भक्त सर्वप्रथम त्याच्या डोळ्यात हरवून जातो. त्या डोळ्यांमध्ये करुणा आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे आणि भक्ताला आपलेसे करणारी दिव्य शक्ती आहे. म्हणूनच अनेक संतांनी विठ्ठलांचे डोळ्याचे वर्णन करताना कृपादृष्टी हा शब्द वापरलेला आहे. भगवान श्री विठ्ठलांच्या डोळ्यांकडे शांतपणे पाहिले तर असे वाटते की प्रत्येक भक्ताकडे प्रेमाने पाहत आहे. मंदिरात हजारो भाविक उभे असले तरी प्रत्येकाला असे वाटते की भगवान विठ्ठल माझ्याकडेच पाहत आहे. हीच भगवंताच्या कृपादृष्टीची अनुभूती आहे. भागवत धर्मात भगवान विष्णूंना पुंडरीकाक्ष असे नाव दिले आहे. पुंडरीक म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे नेत्र. कमळासारखे निर्मळ, पवित्र आणि करुणामय नेत्र असलेले ते भगवान. श्री विठ्ठल हे विष्णूंचेच स्वरूप असल्यामुळे त्यांच्या नेत्रातही तीच दिव्यता अनुभवास येते. संत नामदेव महाराजांनी भगवान विठ्ठलांच्या डोळ्यात प्रेम अनुभवले. त्यांच्या अभंगात वारंवार असेच दिसते की भगवान विठ्ठल भक्तांशी बोलतात, हसतात आणि त्यांची विचारपूसही करतात. ही भावना केवळ भक्तीची नसून प्रत्यक्ष अनुभूतीची आहे. संत तुकाराम महाराजांनीही विठ्ठलांच्या कृपादृष्टीचे महत्त्व अनेक अभंगात सांगितले आहे. त्यांच्यासाठी विठ्ठलाचा एक प्रेमळ कटाक्ष म्हणजे हजारो यज्ञ, तप आणि दानापेक्षाही श्रेष्ठ होता. वारकरी परंपरेत एक सुंदर विचार सांगितला जातो. तो म्हणजे भगवंताचे डोळे कधीच भक्ताचे दोष शोधत नाही. ते त्यांच्या अंतःकरणातील प्रेम शोधतात. म्हणूनच कितीही पापी मनुष्य असला तरी तो पश्चातापाने विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होऊन आला तर भगवंत त्याला स्वीकारतात. याच कारणांमुळे संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत जनाबाई अशा अनेक संतांवर विठ्ठलांनी समान कृपा केली. त्यांनी कधीही जात, कुळ, धन किंवा विद्वत्ता पाहिली नाही. त्यांनी पाहिले ते फक्त भक्तांचे निर्मळ मन. श्री विठ्ठलांच्या डोळ्यातून भक्ताला आणखी एक संदेश मिळतो. जसा मी तुझ्याकडे प्रेमाने पाहतो, तसाच तूही या जगाकडे प्रेमाने पहा. कोणाचाही द्वेष करू नको. कोणालाही कमी लेखू नको. प्रत्येक जीवात माझेच रूप आहे. जेव्हा वारकरी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. कारण त्या क्षणी भक्तांचे डोळे आणि विठ्ठलाचे डोळे एकमेकांना भेटतात. त्या एका क्षणासाठीच अनेक वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत येतात. म्हणूनच संत म्हणतात,
विठ्ठलांचे दर्शन म्हणजे केवळ मूर्ती पाहणे नव्हे, तर त्यांच्या कृपादृष्टीचा अनुभव घेणे होय. अशा त्या करुणामय, प्रेमळ आणि भक्तवत्सल श्री विठ्ठलांच्या चरणी आपणही मनोभावे प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, जशी तुझी कृपादृष्टी संतांवर होती, तशीच कृपादृष्टी आमच्यावरही सदैव राहू दे. आता आपण श्री विठ्ठलांच्या स्मित हास्याचे आणि प्रसन्न मुखमंडलाचे आध्यात्मिक रहस्य याबद्दल जाणून घेऊया. भगवान श्री विठ्ठलांच्या प्रसन्न मुखमंडलाचे रहस्य ते म्हणजे भगवान श्री विठ्ठलांच्या दिव्य मूर्तीसमोर उभे राहिल्यावर त्यांच्या मुखाकडे पाहताच मनातील अस्वस्थता शांत होऊ लागते. त्यांच्या होठांवरचे मंद स्मित, डोळ्यातील करुणा आणि संपूर्ण मुखावर पसरलेले तेज भक्ताला जणू सांगते की, भक्ता, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. म्हणूनच वारकरी म्हणतात की, पंढरपूरला जाण्यापूर्वी आपण विठ्ठलाचे नाव घेतो, पण दर्शन झाल्यावर विठ्ठल आपल्या हृदयात उतरतो. श्री विठ्ठलांच्या मुखावर कधीही राग दिसत नाही, कधीही तिरस्कार दिसत नाही, कारण ते न्याय करणारे परमेश्वर असले तरी भक्तांवर प्रेम करणारे माऊली आहेत. लहान मूल दिवसभर खेळून, धावत, पळत, रडत शेवटी आईच्या कुशीत येते. आई त्याला रागवत नाही, तर उलट प्रेमाने जवळ घेते. अगदी तसेच आपण कितीही चुका केल्या, कितीही संसारात भरकटलो, तरी पश्चातापाने विठ्ठलांच्या चरणी गेलो की आपल्याला दूर भगवान विठ्ठल लोटत नाही. याच अनुभवामुळे संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलांना देव म्हणून नाही, तर जीवाभावाचा सखा मानले. संत नामदेव महाराजांसाठी विठ्ठल म्हणजे घरातील जिवलग. ते त्यांच्याशी बोलत, रुसत, हसत आणि प्रेमाने संवाद साधत, कारण त्यांना विठ्ठलांच्या त्या प्रसन्न मुखात परमेश्वर नव्हे, तर आपलेच कुटुंब दिसत होते. वारकरी परंपरेत एक सुंदर म्हण आहे. ती अशी: विठ्ठलाकडे एकदा प्रेमाने पहा, मग विठ्ठल आयुष्यभर तुमच्याकडे कृपेने पाहतील. हेच कारण आहे की लाखो वारकरी तासनतास दर्शनांच्या रांगेत उभे राहतात. त्यांना काही मागायचे नसते, त्यांना फक्त त्या सावळ्या मुखाचे एक दर्शन हवे असते. कारण त्या एका दर्शनात त्यांना समाधान मिळते, आधार मिळतो आणि जगण्याची नवी उमेद मिळते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचे वर्णन करताना सांगितले आहे की, ज्या मुखातून प्रेम प्रकट होते तेच खरे परमेश्वराचे मुख. म्हणूनच श्री विठ्ठलांचे प्रसन्न मुख आपल्याला शिकवते, रागापेक्षा प्रेम मोठे आहे, द्वेषापेक्षा क्षमा मोठी आहे आणि अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे. आणि सर्वात मोठी भक्ती, जो मनुष्य आपल्या चेहऱ्यावर विठ्ठलांसारखे प्रेमळ हास्य ठेवतो, तो स्वतःही सुखी राहतो आणि इतरांनाही सुख देतो. तर भक्तांनो, आज आपण भगवान श्री विठ्ठलांच्या दिव्य मूर्तीतील प्रत्येक अलंकार आणि प्रत्येक अवयवामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला. आता जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल किंवा घरी श्री विठ्ठलांचे दर्शन घ्याल, तेव्हा फक्त मूर्ती पाहू नका. त्या मुकुटात परमेश्वराचे ऐश्वर्य, तुळशी माळेत भक्ती, मकर कुंडलात वैष्णव परंपरा, सावड्या रूपात करुणा, कमरेवरील हातात धीर आणि विटेवर उभ्या असलेल्या चरणात भक्तासाठीची अखंड प्रतीक्षा अनुभवण्याचा प्रयत्न करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. या एका ओवीत संपूर्ण विठ्ठल स्वरूप सामावले आहे. चला आपणही श्री विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या जीवनात सदैव भक्ती, नम्रता, सेवा आणि नामस्मरण राहू दे. तुझ्या चरणांपासून आमचे मन कधीही दूर जाऊ नये. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो. हे पांडुरंगा, आमच्या जीवनात अखंड नामस्मरण, निष्काम भक्ती, आई वडिलांची सेवा, संतांचा आदर
आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम ठेवण्याची शक्ती आम्हाला दे. आमच्या हातून सदैव सत्कर्म घडू दे आणि तुझ्या चरणांपासून आमचे मन कधीही दूर जाऊ देऊ नको. जय जय राम कृष्ण हरी. जय श्री विठ्ठल रुक्माई. जय गजानन महाराज. भगवान श्री विठ्ठल यांच्या अवयवांची आणि अलंकाराची माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच ग्रंथांवर आधारित भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते रामकृष्ण हरी.